नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या आधी जो काही प्रचार झाला त्या दरम्यान काही फेक नरेटिव्ह जाणीवपूर्वक पेरण्यात आले होते. याविषयी आपण ऐकलेलं आहे, याविषयी वाचलेलं आहे. त्याचे जे काही परिणाम झाले ते सुद्धा निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहिले होते. मग त्याच्यामध्ये आरक्षण रद्द करण्यात येणार आहे किंवा संविधानच बदलण्यात येणार आहे, अशा पद्धतीचे एक नरेटिव्ह जाणीवपूर्वक तयार करण्यात आलं. आणि त्यासाठी जणू काही भारतीय जनता पार्टी प्रणित NDAचं जे काही युती होती त्यांच्या माध्यमातून 400 जागांचा जो दावा करण्यात आला होता तो त्यासाठीच आहे, अशा पद्धतीचे एक नरेटिव्ह तयार केलं की ते एकदा 400 जागा मिळाल्या की ते संविधान बदलून टाकतील, ते आरक्षण रद्द करतील आणि त्यातून मग लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर निश्चितपणे फरक पडला. तर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि याकडे सगळ्याच म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं तर लक्ष आहेच, पण एकूण देशाचं लक्ष आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे गेल्या काही वर्षामध्ये बदल झालेले आहेत राजकारणात आणि इतके आमूलाग्र बदल झालेले आहेत की त्यातून आत्ताची निवडणूक जी आहे त्यात नेमकं काय होणार हे कोणालाच कळेन असं झालेलं आहे. आणि अशा वेळेला असेच पुन्हा फेक नरेटिव्ह तयार करण्याचं किंवा असे फेक नरेटिव्ह जे आहे त्याचं पीक मोठ्या प्रमाणावर आता येऊ शकतं, त्याची चुणूक आपल्याला गेल्या काही 2-3 उदाहरणांवरून आपल्याला पाहायला मिळते. जसं लाडकी बहीण योजना ही जाहीर केली, त्यानंतर मग अशा पद्धतीने सांगण्यात आलं की ही योजना कशासाठी आहे, महाराष्ट्रावर त्याचं खूपच भार पडणार आहे, ओझं पडणार आहे, खर्च वाढणार आहे. पण त्यापेक्षाही पुढे जाऊन अशा पद्धतीने बहिणींना तुम्ही हे पैसे देताय 1500 रुपये, एक प्रकारे त्यांना लाच देताय, त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या माध्यमातून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करताय, असं सांगण्याचा प्रयत्न झाला विरोधकांकडून, विशेषतः महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांच्याकडून, त्यातल्या नेत्यांकडून. पण आत्तासुद्धा आपण पाहतोय की त्याच नेत्यांकडून हे सुद्धा सांगण्यात येते की आमचं सरकार आलं की आम्ही त्याला ही जी योजना आहे ती बंद करणार नाही, तर उलट त्याच्यात दुप्पट देऊ, तिप्पट देऊ, आम्ही त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देऊ, हे सांगण्यात येते. म्हणजे आधी जे सांगण्यात येत होतं की हे सगळं लाच दिली जाते किंवा महिलांना विकत घेण्याचा प्रयत्न आहे, हा त्यांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहे, ते एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होता. पण आता तेच पैसे देण्याची तयारी ह्यांचं सरकार आलं महाविकास आघाडीचं, तर त्यांची तयारी आहे. तेव्हा लोकांनी या सगळ्या गोष्टींकडे डोळे उघडून नीट पाहिलं पाहिजे की नेमके अशा पद्धतीच्या बातम्या येतात तेव्हा त्याचं लगेच त्याच्यामधनं काही निष्कर्ष काढणं किंवा त्याच्यावरनं लगेच आपलं काहीतरी मत बनवणं हे टाळून त्याचं नेमकं काय होणार आहे, त्या बातमीचं शेवट काय होणार आहे, ती बातमी खरी आहे का, त्यात किती तथ्य आहे, याची शहानिशा करणं आवश्यक आहे. संजय राऊत कालच म्हणाले होते की त्यांच्या संदर्भात जी बातमी आली की अमित शहांना ते भेटले होते, अर्थात ती बातमी पेरण्यात आली होती आणि जेणेकरून त्यांना काँग्रेसवर काय ते दबाव निर्माण करता येईल. पण तेव्हा ते म्हणाले होते की मीडियाने तरी शहानिशा करायला पाहिजे बातमीची. तशा पद्धतीची शहानिशा ते स्वतः कधीच करत नाहीत. आता आणखी एक जी बातमी आलेली आहे जी गेले काही दिवस आपण पाहतोय ती म्हणजे बोगस मतदारांची संख्या वाढलेली आहे. असे 150 मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी 10,000 प्रत्येकी 10,000 मतदार जे आहेत ते बोगस केलेले आहेत. त्यातले जे आधीचे मतदार होते त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत आणि असे बोगस मतदार ॲड करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचे आरोप कोणी केले? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले, संजय राऊतांनी केले, नाना पटोलेंनी केले. प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातले कोणतेही पुरावे यांनी दिले नाहीत की असे कोणते पुरावे आलेले आहेत. ही बघा आमच्याकडे 500 नावं आहेत, ही सगळी नावं आता रद्द झालेली आहेत आणि अमुक 500 नावं जी आहेत ती ॲड केलेली आहेत. कोणत्या प्रकारचं संशोधन याच्यावर झालं, कशा पद्धतीने 10,000 बोगस मतदार आले त्याचं काही पुरावे तुम्ही दिलेत का? तर कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. पण आरोप करायचे आणि ते आरोप केले की लोकांचा एकदा विश्वास बसतो, लोकांना वाटायला लागतं हो खरोखरच झालं असेल असं. मग 150 मतदारसंघ जे आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोगस मतदार घुसवण्यात आलेले आहेत हे सांगण्यात आलं. आता किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस जे आहेत त्यांनी रांजणगावमध्ये कारेगाव या ठिकाणी जवळपास 21 बांगलादेशींना पकडलेलं आहे. हे 21 बांगलादेशी जे आहेत त्यांच्याकडे खोटं पॅन कार्ड आहे,
खोटं मतदान कार्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी, आधार कार्डसुद्धा आहेत त्यांच्याकडे खोटी, हे सगळं पोलिसांनी पकडलेलं आहे. म्हणजे ही माणसं जी आहे ती कुठून आली, हे जे बांगलादेशी नागरिक आहेत ते कुठून आले आणि हे कोणाला फायदेशीर ठरणार आहेत. त्यांची अगदी नावंसुद्धा दिलेली आहेत, त्याच्यामध्ये 15 पुरुष आहेत, 4 महिला आहेत, ही सगळी नावं समोर आलेली आहेत त्यांची. मग यांना इथे वसवण्याचा, त्यांना हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सगळं पुरवण्याचं काम कोणी केलेलं असू शकतं. अर्थात भारतीय जनता पार्टीने केलेलं नसणार, कारण त्यांचा तर या घुसखोरीला विरोधच आहे, वारंवार विरोध केलेला आहे. आत्तासुद्धा आपण पाहतोय बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरीला कशा पद्धतीने विरोध केला जातो. त्यामुळे हा फायदा मिळवण्याचा प्रयत्न कोण करते, नेमकी कोणाचा नेमका प्रयत्न आहे, याचा आपण विचार करायला पाहिजे. मग एकीकडे म्हणायचं की 10,000 बोगस मतदार घुसवलेत, पण मग हे मतदार कुठून आले, हे बांगलादेशी मतदार नेमकं कोणाला मतदान करण्याच्या उद्देशाने आणलेले आहेत किंवा आलेले आहेत, आणि त्यांना हे सगळे डॉक्युमेंट कोणी दिलेले आहेत, त्यांना इथे स्थिरस्थावर कोणी केलेलं आहे, हा प्रश्न निर्माण होतो. हे तर पुरावेच आहेत, म्हणजे हे तर पोलिसांनीच तक्रार केलेली आहे, पोलिसांनीच हे पकडलेले आहेत, पोलिसांना त्यांच्याकडे सगळे फेक डॉक्युमेंट जी आहेत ती मिळालेली आहेत. पण हे जे आरोप करणारे आहेत 10,000 बोगस मतदार घुसवले, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचे एक नरेटिव्ह हे तयार करण्याचा प्रयत्न होतोय. तर हे सगळं नीट आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे की आता हे निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारे हे सगळे फेक नरेटिव्ह जे आहेत ते तयार केले जाऊ शकतात. आणखी एक बातमी लेटेस्ट जी आली ती म्हणजे सांगोल्यामध्ये 5 कोटी रुपये पकडले, त्याचंही मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा घडवण्यात आली. 5 कोटी पकडले, सांगोल्यातून पकडले, म्हणजेच त्या ठिकाणी शहाजी बापू हे जे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे, त्यांच्यावर लगेच संशय घेण्यात आला. अर्थात त्यांनी सांगितलं माझा याच्याशी काही संबंध नाही, पण तिथे सुद्धा अशा पद्धतीने नरेटिव्ह तयार केलं की बघा यांनीच खोके घेतलेले आहेत, यांनीच खोके पुरवलेले आहेत. रोहित पवार जे आहेत त्यांनी तर एक ट्विट केलं, एक व्हिडिओ ट्विट केला ज्याच्यामध्ये नोटांच्या थप्प्या आपल्याला दिसतात आणि अशा पद्धतीने सगळे पैसे पकडण्यात आलेत वगैरे त्यांनी सांगितलं. प्रत्यक्षामध्ये तो जो व्हिडिओ आहे तो 2021चा आहे आणि याचं कारण त्याच्यामध्ये 2000च्या नोटांच्या सुद्धा थप्प्या दिसतात. त्या तर नोटा बाद झालेल्या आहेत आता, पण त्यासुद्धा त्याच्यामध्ये दिसतात. पण रोहित पवार अशा पद्धतीच्या नोटांच्या थप्प्या दाखवण्याचा प्रयत्न करतात की हे बघा इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा जो आहे तो वाटला जातोय किंवा पकडला जातोय. पण ते दाखवताना निदान तुम्ही खरे व्हिडिओ तरी दाखवा. पण हे खोटे व्हिडिओ, जुने व्हिडिओ दाखवले जातात आणि त्यातून लोकांना असं वाटायला लागतं की खरोखरच हे पकडलं गेले. बरं, त्याच्यामध्ये मीडियाने सुद्धा हेच व्हिडिओ जे रोहित पवारांनी शेअर केले तेच व्हिडिओ मीडियासुद्धा दाखवते. मीडिया मात्र त्याच्यामधला 2000 नोटांचा जो गठ्ठा आहे तो मात्र दाखवत नाही. मी याचा अर्थ मीडियासुद्धा याच्यात सामील आहे का, त्यांनाही लक्षात येत नाही का ही खरा व्हिडिओ कोणता आहे, याच्यामधला खोटा व्हिडिओ कोणता आहे, हा खरा आहे का. ठीक आहे, पोलीस काही पैसे जे आहेत त्यांचे गठ्ठे उचलून नेताना दाखवत आहेत तो ताजा व्हिडिओ आहे. पण हे जे असे जुने व्हिडिओ दाखवून अशा पद्धतीने पकडलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा विचार आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. तेव्हा हे आता काही 30 दिवस राहिलेले आहेत निवडणुकीसाठी, त्या काळामध्ये हे अशा पद्धतीचे फेक नरेटिव्ह जे आहेत आणि फेक व्हिडिओ, फेक पोस्ट या सगळ्या येण्याची शक्यता निश्चितपणे आहे. कारण त्याच्या माध्यमातून मतं मिळवायची, त्याच्या माध्यमातून स्वतःकडे लोकांना किंवा मतदारांना वळवायचं हे प्रयत्न होऊ शकतात. सरळ साधेपणाने आपलं काम दाखवून, आपली धोरणं दाखवून मतदान आपल्या बाजूने वळवणं किंवा मतदारांना आपल्या बाजूने करणं हे काही लोकांना शक्य नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे फेक नरेटिव्ह पसरवायचे, मतदारांना आपल्याकडे वळवायचं, हे प्रयत्न जे आहेत ते निश्चितपणे होऊ शकतात. तेव्हा याकडे आपण डोळसपणे आणि गंभीरपणे पाहणं आवश्यक आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने लोकशाही जी आहे ती जिवंत ठेवू शकतो. नाही तर आज सोशल मीडियाचा जमाना आहे, अशा याच्यात असे अनेक व्हिडिओ खोटे शेअर केले जाऊ शकतात, खोटी माहिती समोर आणली जाऊ शकते आणि तीच खरी आहे हे दाखवण्यासाठी
नेतेसुद्धा स्वतः प्रयत्न करताना दिसून येतात. आणि म्हणून आपण सावध राहणं, डोळसपणे हे सगळं पाहणं आणि मग आपल्या निष्कर्षाप्रत येणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.